सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। पुणे नरेगाव येथे खुटवड कुटुंबामार्फत गायीचे डोहाळे जेवण। सूरज दादा खुटवड आणि परिवाराच्या वतीने आज नरेगाव येथे गायीचे डोहाळे जेवण समारंभ करण्यात आला। गायीचे नाव बासुरी आहे। ज्याप्रमाणे आपण कुटुंबातील सदस्यांचे म्हणजे मुलीचे किंवा सुनेचे डोहाळे जेवण करतो, त्याचप्रमाणे गायीला परिवारातील एक सदस्य मानून आज खुटवड कुटुंबियांच्या वतीने गायीचे डोहाळे जेवण करण्यात आले। या कार्यक्रमावेळी संपूर्ण परिसरामध्ये आनंदाचे व कुतूहलाचे वातावरण पाहायला मिळाले। आगळा वेगळा कार्यक्रम पाहण्यासाठी माजी सभापती सौ प्रभावतीताई भूमकर तसेच सविताताई भूमकर आणि परिसरातील महिला वर्ग तसेच लहान मुले, तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी किरण बनसोडे, पुणे शहर। आज आपण पुणे येथील नरेगाव या ठिकाणी आलेलो आहे। खुटवड कुटुंबियाने गोमाता बासुरी गायीचे डोहाळे जेवण केलेले आहे। तर आपल्याला ही संकल्पना कशी सुचली आणि आपण कशा पद्धतीने हे कार्यक्रम करणार आहे त्याबद्दल आपण काय बोलाल? लहानपणापासून मला तर आवडच आहे गोसेवेची आणि आमच्या घरात एक सदस्य म्हणूनच ती आम्ही तिची सेवा करतो आणि घरात जसं आपण आपल्या घरातल्यांचं जसं ओटीभरण करतो लेडीजचं, आणि तशा प्रकारे आम्ही त्याचं एक संकल्पना आम्हाला घरात सुचली की आमच्या त्या ताई आहेत, त्यांचं पण खूप मोठं श्रेय आहे त्याच्यामध्ये आणि आमच्या घरातली मला लहानपणापासून सपोर्ट करतात आणि ती सुचली सेवा म्हणून मी ते करून टाकलं। ठीक आहे, आज आपण ताईंकडे येऊया। या खुटवड कुटुंबियाच्या ताई आहेत। तर ताई, आपण आपल्या घरामध्ये आपली सून असेल किंवा लेक असेल, तिचं जसं आपण कौतुक कसं करतो त्या पद्धतीने जे आपण बासुरी गोमातेचं डोहाळे जेवण केलंय त्याबद्दल आपण काय बोलाल? नाही, माझी खूप इच्छा होती तिची डोहाळे जेवण करायचं आणि ती खूप आवडती मला, म्हणजे का माझी इच्छाच होती ते करायचं आणि त्यांनी म्हणजे केलं आणि त्यात थोडं आपलं ही संकल्पना आपल्याला कशी वाटली, या मार्फत आपण जनसामान्यामध्ये संदेश काय पोहोचवू शकता? आज पाहिलं तर शेतकरी राजा त्याच्या गोठ्यामध्ये गाय असते, तसा माझा शेतकरी दादासाहेब फुटे खुटवड। तर हे दादासाहेब खुटवड हे लहानपणापासून हे माझ्या मानलेल्या म्हणजे आमच्या घरातले एक सदस्य, माझी मुलगी, तिचा मुलगा, तर खूप त्याला गायचं हे होतं आणि त्यांनी त्याप्रमाणे समाजामध्ये एक चांगला संदेश दिला त्यांनी की गायचं जर डोहाळे जेवण करता एका महिलेचं करता तर तुम्ही गायचं का करू नये, म्हणून त्यांनी एक खूप त्याच्या लहान वयामध्ये एक चांगले संस्कार म्हणलं तरी समाजाला देऊ केलेत आज। आणि गायचं इतकं, गायीच्या पोटामध्ये आपण म्हणतो ना 33 कोटी देव आहेत, तर आज माझ्या नातवाला 33 कोटी देवांचं दर्शन होणार आणि झालं। त्यांनी इतकी संकल्पना खूप मोठी केली आणि गाय आणि बाई एक। आज आपण पाहिलं की सप्टेंबर 2024 रोजी माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी गोमातेला राज्यमातेचाही दर्जा दिलेला आहे। आणि जसं आपण म्हणतो की हिंदू धर्मामध्ये गायीच्या पोटामध्ये की 33 कोटी देवांचं दर्शन आपल्याला होतं, तो एक अनोखा उपक्रम आपल्याला खुटवड कुटुंबियातर्फे या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारे संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे।